नाशिकच्या खड्ड्यांच्या प्रश्नाला आता राजकीय वळण लागलेलं आहे, कारण खड्ड्यांचा वाद आता थेट पालकमंत्री पदापर्यंत पोहोचलेला आहे। छगन भुजबळांना नाशिकचं पालकमंत्री करा आणि नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा अशी मागणी करणारे बॅनर्स झळकले आहेत। मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारे हे बॅनर्स राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं लगावले आणि सर्वसामान्य नाशिककरांच्या मनातली भावना देखील यात तिचा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर यावर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात काय म्हणाले। कोणी पालकमंत्री झाल्यामुळे किंवा बदलल्यामुळे नाशिककरांच्या जीवनातले खड्डे दूर होणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा। सध्या नाशिकची जबाबदारी भाजपच्या चंपतरायकडे आहे, त्याच्यामुळे हे खड्डे वाढतात, भ्रष्टाचार वाढतो, हे खरं आहे। तर नाशिकमधून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न जो आहे तो आता खरं तर चांगलाच तापलेला आहे। शहरातील खड्डे जे आहेत ते खरं बुजवले जात नाहीत, याचा मोठा त्रास जो आहे तो नाशिककरांना सहन करावा लागतोय आणि याच खड्ड्यांवरून खरं तर आता राजकारण देखील पेटण्याची चिन्ह आहेत। खास करून जर बघितलं तर नाशिकला अनेक महिन्यांपासून पालकमंत्री हे लाभलेले नाही आहेत आणि याच खड्ड्यांच्या मुद्द्यावरून खरं तर आता छगन भुजबळ यांना पालकमंत्री करा अशी मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नाशिक शहरातील अनेक मुख्य चौकांमध्ये होर्डिंग्स हे लावण्यात आले आहेत आणि त्यावर आपण जर बघितलं तर दत्तक नाशिकचे पालक मुख्यमंत्री फडणवीस साहेब भुजबळांना पालकमंत्री करा आणि नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा ही एक सर्वसामान्य नाशिककरांच्या मनातील भावना आहेत असं देखील होर्डिंगवरती नमूद करण्यात आले आहेत। माझ्यासोबत आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत अंबादास खरे। अंबादासजी, काय ही नक्की मागणी? आम्ही आमचे मागच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी नाशिकला दत्तक घेतलं होतं, त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की आदरणीय भुजबळ साहेबांना नाशिकचे पालकमंत्री करा। नाशिकमधून सर्वसामान्य नागरिकांची म्हणणं आहे की नाशिकला खड्ड्यातून मुक्त करा, याच्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। कारण की गेल्या 6 महिन्यापासून विविध ठिकाणी पूर्ण शहर हे खोदून ठेवलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचं ते नियोजन हे नाशिक शहरामध्ये खड्डे बुजवण्यासाठी लागत नाही आहे आणि नाशिक आपण बघितलं असेल 4 ते 5 बळी या खड्ड्यांमुळे गेलेले आहे नाशिकचे। त्यामुळं एक प्रशासनावर वचक असलेला पालकमंत्री नाशिकला हवा आहे, यासाठी आम्ही ही मागणी केलेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो अजून सुटला नाही। अनेक महिन्यांपासून पालकमंत्री पदाचा हा वाद जो आहे तो महायुतीमध्ये सुरू आहे आणि आता जर बघितलं तर थेट खड्ड्यांच्या मुद्द्यावरूनच राष्ट्रवादी अजित पवार गट हा आक्रमक झाला आहे आणि छगन भुजबळांना पालकमंत्री करा अशी मागणी ही केलीही जाते। त्यामुळे आता एकंदरीतच याबाबत काय निर्णय हा होतोय ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा निके परसो प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।